नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवरती तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. या लेक्चरमधून आज आपण 26 फेब्रुवारीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी अभ्यासणार आहोत प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये. या लेक्चरला सुरू करण्यापूर्वी होमवर्कचा प्रश्न, मोसी 2 हा लष्करी सराव कोणत्या देशांदरम्यान होतो? हा खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे दुसरा पर्याय, चीन आणि रशिया. याच्यामध्ये भारत नाहीये म्हणून सुद्धा हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला असं वाटू शकतं की प्रश्न विचारलाय म्हणजे भारताशी रिलेटेड असेल, पण असं नाहीये. खरं तर 3 देशांचा मिळून आहे हा सराव. लक्षात ठेवा, ते 3 देश चीन, रशिया आणि साऊथ आफ्रिका. तर सध्या युक्रेन रशिया वॉरला ज्या दिवशी 1 वर्ष पूर्ण झाले त्याच दिवशी ह्या 3 देशांनी या सरावाला सुरुवात केलेली आहे. म्हणजे 24 फेब्रुवारीला रशिया युक्रेन वॉरची फर्स्ट ॲनिव्हर्सरी आहे आणि त्याच दिवशी या 10 दिवसांचा जो सराव आहे याला सुरुवात झालेली आहे. याचं नाव लक्षात ठेवा, मोसी 2 ह्याचं नाव आहे. तर फक्त रशिया युक्रेन वॉरच नाही तर चीनला सुद्धा बरेच पश्चिमेकडचे देश हे विरोध करतायत. म्हणजे पश्चिमेसोबत चीनचं तणावपूर्ण संबंध चालू आहेत. यासोबत रशिया युक्रेन वॉर सुद्धा चालू आहे. तरीसुद्धा या 3 देशांच्या घनिष्ठ संबंध दाखवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या हिंदी महासागराचे जे ठिकाण आहे तर तिथे हा सराव पार पडतोय. ओके, तर ह्या ज्या कवायती आहेत किंवा हे जे सराव चालू आहेत त्याच्यामध्ये रशियाचं एक खूप महत्त्वाचं हायपरसॉनिक मिसाईलसुद्धा टेस्ट केलं जाऊ शकतं, ज्याचं नाव आहे झिरकॉन. नाव लक्षात ठेवा, खूप जास्त महत्त्वाचं आहे हे, कारण रशिया युक्रेन वॉर चालू आहे मागच्या 1 वर्षापासून. त्याच्यामुळं रशियाशी रिलेटेड जे काही टॉपिक आहेत तर हे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचे आहेत. स्पेशली रशियाकडं ज्या कोणते जे मिसाईल्स आहेत किंवा जे हत्यार आहेत, जे शस्त्रास्त्र आहेत तर ते आपल्या परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहेत. ओके, तर या सरावाची पहिली आवृत्ती नोव्हेंबर 2019 मध्ये साऊथ आफ्रिकेच्याच केपटाऊन या ठिकाणी झाली होती. तर झिरकॉन हे जे मिसाईल आहे ना, याबद्दल पण आपण थोडक्यात माहिती घेऊ. बघा, हे मिसाईल खूप फास्ट आहे. आवाजाच्या 9 पट वेगाने हे उडतं, म्हणजे एवढा त्याचा जास्त स्पीड आहे. आणि हे रशियाने डेव्हलप केलेलं मिसाईल आहे. हायपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र किंवा हायपरसॉनिक क्रूज मिसाईल आहे हे झिरकॉन. या क्षेपणास्त्रासाठी खूप प्रगत अशा इंधनाची गरज असते आणि याची रेंज जवळपास 1000 किलोमीटरपर्यंतची आहे. ओके, आणि लक्षात ठेवा, हे खूप जास्त स्पीड असलेलं हे क्षेपणास्त्र आहे रशियाचं. ह्याचा स्पीड एवढा जास्त आहे ना की हे जेव्हा एखाद्या टार्गेटवरती मारा करायला जातं तर तेव्हा जाताना हवेचा दाब हलताना प्लाझ्मा क्लाउड बनवतो हे मिसाईल. आणि त्याच्यामुळं काय होतं की ह्याच्यापासून तयार झालेल्या ज्या रेडिओ लहरी आहेत तर ते ह्या क्लाउडमध्ये तो शोषून घेतो. आणि याच्यामुळं काय होतं की जे शत्रू राष्ट्र आहे किंवा ज्याच्यावरती आपण टार्गेट केले तर त्यांच्या शत्रू राष्ट्रांच्या रडारला हे जे मिसाईल आहे तर ते त्या रडारवरती दिसत नाही. ओके, म्हणजे हे हवेचा दाब हलताना प्लाझ्मा क्लाउड बनवतं, रेडिओ लहरी शोषून घेतं आणि सक्रिय रडार यंत्रणांना ते अदृश्य बनवतं. ठीक आहे, आपण भारताचे सुद्धा काही महत्त्वाचे लष्करी सराव बघून घेऊया. बऱ्याच वेळा भारताचेच प्रश्न विचारले जातात. तर बघा, भारत अमेरिका यांच्या दरम्यान युद्धाभ्यास वज्रप्रहार या एक्सरसाइज होतात. भारत बांगलादेशसोबत संप्रीती, फ्रान्ससोबत भारताची सराव आहे शक्ती सराव आणि गरुड आणि वरुण, इंडोनेशियासोबत गरुड शक्ती, थायलंडसोबत मैत्री सराव, मंगोलियासोबत नोमॅडिक एलिफंट, जपानसोबत धर्मा गार्डियन आणि वीर गार्डियन हे दोन्ही सराव होतात. चीनसोबत आपला सराव आहे हँड इन हँड नावाचा. ओमानसोबत 3 महत्त्वाचे सराव होतात. लक्षात ठेवा, अल नजाह, नसीम अल बहर आणि ईस्टर्न ब्रिज. ईस्टर्न ब्रिज हा त्यांच्या एअरफोर्ससोबत सराव होतो, अल नजाह हा त्यांच्या आर्मीसोबत होतो आणि नसीम अल बहर ही भारत आणि त्यांची जी नेव्ही आहे त्यांच्यामधली ही एक नेव्हल एक्सरसाइज आहे. ठीक आहे, भारत कझाकिस्तानमध्ये काझिंद नावाचा युद्धाभ्यास होतो. भारत नेपाळमध्ये सूर्यकिरण, US, जपान आणि भारत या तिघांचा मिळून हा युद्धाभ्यास आहे मलबार. भारत सिंगापूर सिम्बेक्स आणि भारत उझबेकिस्तान डस्लिक. ठीक आहे, तर या लेक्चरमधला आता पहिला प्रश्न बघू. अलीकडेच सुमारे 6.8 रिश्टर स्केलचा भूकंप कोणत्या देशात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा पर्याय, ताजिकिस्तान. तर रिसेंटली 23 फेब्रुवारीला स्थानिक वेळेनुसार तिथल्या सकाळी 5:30 वाजता पूर्व ताजिकिस्तानमध्ये जवळपास 6.8 एवढ्या तीव्रतेचा भूकंप झाला. आणि ह्याचा परिणाम फक्त त्या देशातच नाही तर चीनमध्ये आणि त्याच्या शेजारच्या देशांमध्ये सुद्धा जाणवला. भूकंपाचं केंद्र हे चीनच्या जवळच होतं. जवळपास चीनपासून 82 किलोमीटर अंतरावरती त्या भूकंपाचं केंद्र होतं. आता बऱ्याच जणांना ना 2 देशामध्ये कन्फ्युजन होतं, ताजिकिस्तान आणि कझाकस्तान. थोडंसं सिमिलर वाटतं ना ऐकायला, त्याच्यामुळं कन्फ्युजन होऊ शकतं. तर बघा, ताजिकिस्तान इथं आपण मॅपच्या मदतीनं बघू.
ताजिकिस्तान हा एक मध्य आशियामधला स्थित एक देश आहे. हा पूर्णपणे भूपरिवेष्टित देश आहे, म्हणजे याला समुद्र लागून नाही आहे. याच्या बघा दक्षिणेला आहे अफगाणिस्तान, पश्चिमेला उझबेकिस्तान आहे, उत्तरेला आहे किर्गिस्तान, याच्या पूर्वेला चीन आहे आणि याची राजधानी आहे दुशान्बे. ठीक आहे. आता असंच आपण कझाकस्तानचा पण मॅप बघू. त्यापूर्वी एक इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवा कझाकस्तानबद्दल, की हा एक जगातला सगळ्यात मोठा भूपरिवेष्टित देश आहे. इम्पॉर्टंट फॅक्ट आहे, नोट डाऊन करा. आणि मॅपमध्ये आपण बघितलं तर बघा इथे ह्याचं लोकेशन आपल्याला दिसतंय. मध्य आशियामध्येच आहे हा सुद्धा देश कझाकस्तान. याच्या उत्तरेला आहे रशिया, याच्या पूर्वेला बघा इथे चीन आहे, दक्षिणेला आहे किर्गिझस्तान, उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान आणि पश्चिमेला ह्याच्या कॅप्सियन समुद्र आहे. आता तुम्ही म्हणाल भूपरिवेष्टित देश तर म्हणताय मॅम आणि कॅप्सियन समुद्र तर दिसते, पण हा समुद्र छोटा आहे कम्पॅरेटिव्हली, त्याच्यामुळं हा जगातला सगळ्यात मोठा भूपरिवेष्टित देश आहे. ओके. आणि कझाकस्तानची राजधानी आहे नूर सुलतान आणि हा जो देश आहे हा पूर्वी सोव्हिएत युनियनचाच एक भाग होता. आणि ताजिकिस्तानबद्दल एक इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे जगाचं छप्पर ज्याला आपण म्हणतो पामीर पठाराला किंवा पामीर पर्वताला, तर ते सुद्धा इथंच आहे ताजिकिस्तानमध्ये. ठीक आहे. आता आपण भूकंपाबद्दल थोडक्यात माहिती बघून घेऊ. तसं तर रिसेंटली तुर्कीमध्ये भूकंप आलेला, त्या बेसिसवरती सरांनी भूकंपाबद्दल सगळी इन्फॉर्मेशन खूप डीपमध्ये त्या लेक्चरमध्ये घेतलेली आहे. जर तुम्ही ते लेक्चर बघितलं नसेल तर नक्की बघून घ्या. तुमचे भूकंपाशी रिलेटेड सगळे जे कन्सेप्ट आहेत तर ते त्याच्यामधून क्लिअर होतील. कारण आयोग बऱ्याच वेळा भूकंपावरती त्याच्या ज्या टर्मिनॉलॉजी आहेत तर यावरती प्रश्न विचारतो, जसं की भूकंप केंद्र काय असतं, भूकंप नाभी काय असते, किंवा रिश्टर स्केल कशाला म्हणतात, किंवा हे कशाने रेकॉर्ड करतात, तर असे प्रश्न आयोग विचारत असतो. ठीक आहे. तरी मी इथं थोडक्यात सांगते. भूकंप म्हणजे काय असतं की बेसिकली भूकवचातून जेव्हा अचानक बाहेर पडते ऊर्जा, तर तेव्हा आपण म्हणतो की भूकंप झाला. म्हणजे काय होतं तर ही जी ऊर्जा आहे ही लहरी भूकंपाच्या स्रोतापासून बाहेर पडतात. म्हणजे ज्या बिंदूपासून भूकंप सुरू होतो त्याला भूकंप नाभी म्हणतात आणि तो पृथ्वीच्या आत बरेच किलोमीटर ते खोल असू शकतं, जिथून ती ऊर्जा निर्माण होते आणि पृथ्वीच्या सरफेसवरून ती बाहेर पडते. ज्याच्यामुळं काय होतं की बऱ्याच वेळा पृथ्वी फाटल्यासारखी सुद्धा आपल्याला दिसते. आणि भूकंप नाभीच्या थेट वरच्या पृष्ठभागावरचा जो बिंदू असतो तर त्याला त्या भूकंपाचं भूकंप केंद्र किंवा एपिसेंटर असं म्हणतात. आणि लक्षात ठेवा की भूकंपाची जी लहरी आहे तर हे मोजण्यासाठी किंवा हे रेकॉर्ड करण्याचं जे साधन आहे तर त्याला सिझमोमीटर असं म्हणतात. आणि भूकंपाचं जे एकक आहे याची तीव्रता मोजण्याचं ते आहे रिश्टर स्केल. ओके. तर बऱ्याच वेळा आपण बघतो की 7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला, किंवा आता प्रश्नात पण विचारले की 6.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला, तर ते कशाने मोजतात तर सिझमोमीटरनी ते मोजलं जातं. ओके. पुढचा प्रश्न, जागतिक पुस्तक मेळा 2023 कोणत्या प्राधिकरणाद्वारे आयोजित केला जाईल? या प्रश्नाचं उत्तर आहे नॅशनल बुक ट्रस्ट. तर हा जागतिक पुस्तक मेळा आहे जो की आपल्या भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी हे सुरू होणार आहे 25 फेब्रुवारीपासून. आणि 25 फेब ते 5 मार्च म्हणजे जवळपास हा 9 दिवसांचा एक भव्य पुस्तक मेळा आयोजित करण्यात आलेला आहे. कुणी आयोजन केलंय तर नॅशनल बुक ट्रस्टनी, भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत स्वायत्त संस्था आहे ही, आणि इंडियन ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनच्या या दोघांच्या कोऑर्डिनेशननी या प्रोग्रामचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या पुस्तक प्रदर्शनामध्ये बरेच वेगवेगळे सेक्शन असतील, जसं की हिस्ट्री रिलेटेड पुस्तक किंवा त्याचा एक सेक्शन असेल, कला, संस्कृती, अशा वेगवेगळे जे टायटल देऊन त्याच्याखाली त्या पुस्तकांचा समावेश असणार आहे या प्रोग्राममध्ये. नॅशनल बुक ट्रस्टची स्थापना झालेली 1 ऑगस्ट 1957ला. याचं संस्थापक कोण आहे तर भारत सरकार आहे, लक्षात ठेवा. म्हणून हे जे बुक ट्रस्ट आहे हे इम्पॉर्टंट आहे. आणि ह्याची पालक संस्था कोण आहे तर भारताचं शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येतं हे. सध्याचे अध्यक्ष आहेत गोविंद प्रसाद शर्मा आणि हेडक्वार्टर आहे नवी दिल्ली इथे. पुढचा प्रश्न, फेब्रुवारी 2023मध्ये अवकाशात अडकलेल्या अंतराळवीरांना परत आणण्यासाठी खालीलपैकी कोणी रिकामे सोयूज अंतराळयान यशस्वीरित्या प्रक्षेपण केलंय? या प्रश्नाचं उत्तर आहे तिसरा पर्याय, रॉस्कोस्मॉस. रॉस्कोस्मॉस हे रशियाचं एक अंतराळ एजन्सी आहे. तर हिनं आत्ता त्यांचे जे अंतराळवीर अवकाशात अडकलेले आहेत त्यांच्यासाठी हे अंतराळयान पाठवलेलं आहे. ठीक आहे. नाव लक्षात ठेवा, रॉस्कोस्मॉस कुणाचं आहे तर रशियाचं. आणि कोणतं यान पाठवलंय तर सोयूज, SOYUZ असं याचं नाव आहे. हे जे ॲस्ट्रॉनॉट आहेत त्यांचे तर ते 2 महिन्यापूर्वीच गेलेले सोयूज MS-22 या कॅप्सूलच्या कूलिंग सिस्टीममधून गळती सुरू झाल्यानंतर ते जागीच अडकले. सोयूज MS-22 कॅप्सूलमधून कूलंटची गळती सुरू झाल्याने 3 अंतराळवीर हे अंतराळामध्ये अडकले होते आणि यापैकी 2 अंतराळवीर हे रशियन आहेत तर एक US आहे. रशियन अंतराळवीरांचं नाव आहे सेर्गेई
प्रोकोपिएफ, दिमित्री पेटलिन आणि यूएसचे अंतराळवीर आहेत फ्रान्सिस्को रुबियो. ठीक आहे, तर ह्यांचं मिशन हे मार्चमध्ये संपणार होतं, पण हा प्रॉब्लेम निर्माण झाल्यामुळे ते लवकर येतील. ठीक आहे, आता आपण रॉस्कोस्मॉसबद्दल थोडं जाणून घेऊ. तर हे रशियन फेडरेशनचं राज्य महामंडळ आहे, जे की अंतराळ उड्डाणं, कॉस्मोनॉटिक्स कार्यक्रम घेतं आणि एरोस्पेस संशोधनासाठी सुद्धा रशियाचं हे रॉस्कोस्मॉस जबाबदार आहे. ह्याचं हेडक्वार्टर आहे मॉस्को या ठिकाणी. याची स्थापना झालेली 25 फेब्रुवारी 1992ला. आपलं जसं इस्रो आहे ना, तसं रशियाचं हे रॉस्कोस्मॉस आहे. पुढचा प्रश्न, पंतप्रधान मोदी हे बारिसू कन्नड दिमावा हा महोत्सव कुठे सुरू करणार आहेत? तर हे जे नाव आहे हे जरी आपल्याला साऊथ इंडियन वाटत असलं तरी सुद्धा हा जो प्रोग्राम आहे तर हा नवी दिल्ली या ठिकाणी हा पार पडणार आहे. लक्षात ठेवा, एक्झाममध्ये सुद्धा कन्फ्युजन होऊ शकतं. ऑप्शन सगळे बघा साऊथ इंडियनकडचेच आहेत, बेंगळुरू, म्हैसूर, विशाखापट्टणम, पण ह्याचा आन्सर आहे तिसरा पर्याय, नवी दिल्ली या ठिकाणी या प्रोग्रामचं उद्घाटन केले आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. 25 फेब्रुवारीला हा प्रोग्राम किंवा हा जो महोत्सव आहे ह्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि नवी दिल्ली इथल्या तालकटोरा स्टेडियममध्ये हा पार पडणार आहे. बारिसू कन्नड दिमावा हे ह्या सांस्कृतिक महोत्सवाचं नाव आहे, लक्षात ठेवा. आणि कशासाठी आहे हा? तर कर्नाटकची संस्कृती, तिथली परंपरा, तिथला इतिहास साजरा करण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, अखिल भारतीय तायक्वांदो स्पर्धेचं उद्घाटन दिल्लीत होणार आहे. कोणता देश भारतीय क्रीडा प्राधिकरणासह चॅम्पियनशिपचा को होस्ट आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा पर्याय, साऊथ कोरिया. तर आपले युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी 24 फेब्रुवारीला अखिल भारतीय तायक्वांदो स्पर्धेचं उद्घाटन नवी दिल्ली या ठिकाणी केले. साऊथ कोरिया आणि भारत यांच्या राजनैतिक संबंधांना आता 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या निमित्ताने ह्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या बँकेने पाकिस्तानला 700 दशलक्ष अमेरिकन डॉलरचं कर्ज मंजूर केलंय? ऑप्शन जर तुम्ही बघितले, नवीन विकास बँक, चीन विकास बँक, आशियाई विकास बँक, जागतिक बँक, तर तुम्हाला याचं आन्सर समजलं असेलच. दुसरा पर्याय, चीन विकास बँकेने पाकिस्तानला एवढं हे 700 दशलक्ष अमेरिकन डॉलरचं कर्ज मंजूर केलेलं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की पाकिस्तान आणि चीन यांचे संबंध थोडेफार चांगले आहेत. पाकिस्तान हा बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच देशांसमोर, एवढंच नाही तर पर्सनली देश चालवण्यासाठी एखाद्या व्यक्तीकडं किंवा एखाद्या घराण्याकडे जाऊन पाकिस्तान कर्ज मागतोय आणि त्यांना बिहेव लाईक अ कंट्री अशा पद्धतीच्या टिप्पणीसुद्धा पाकिस्तानला आता ऐकाव्या लागत आहेत. आणि एवढे मोठ्या प्रमाणावरती तिथे इकॉनॉमिक क्रायसिस चालू आहेत पाकिस्तानमध्ये आणि एवढं सगळं चालू असताना फक्त चीनच त्यांना कर्ज देऊ शकतं, बरोबर ना? तर हेच झालेलं आहे. चीन विकास बँकेनेच यांना एवढं जास्त कर्ज दिलेलं आहे आणि ही रक्कम त्यांना फेब्रुवारी एंडपर्यंत मिळू शकते. ठीक आहे, तर पुढचा प्रश्न बघू आपण. केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस म्हणजे सेंट्रल एक्साइज डे हा केंद्रीय उत्पादन शुल्क आणि मीठ कायदा लागू केल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या कायद्याची अंमलबजावणी कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय, 1944ला या कायद्याची अंमलबजावणी झाली आणि त्याच्या स्मरणार्थच सेंट्रल एक्साइज डे हा सेलिब्रेट केला जातो. तर 24 फेब्रुवारी या दिवशी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस म्हणजेच सेंट्रल एक्साइज डे हा सेलिब्रेट केला जातो. आत्ताच बघितलं आपण, त्या कायद्याचं नाव लक्षात ठेवा. केंद्रीय उत्पादन शुल्क आणि मीठ कायदा हा या दिवशी 1944ला लागू झाला होता, त्याच्यामुळे 24 फेब्रुवारीलाच हा दिन सेलिब्रेट करतात. सीमा शुल्क, GST, केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सेवा कर म्हणजे CST, तसंच अंमली पदार्थ हे भारतातल्या केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ म्हणजे CBIC द्वारे हे प्रकाशित केले जातात. आता थोडक्यात आपण CBIC बद्दल पण माहिती बघून घेऊ. तर बघा, CBIC म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स. तर भारतीयची जी IRS सेवा आहे याच्यामध्ये 2 शाखांचा समावेश असतो. ज्या भारतीय महसूल सेवा असतात तर ह्याच्यामध्ये आयकर सेवा पण असतात आणि सीमा शुल्क आणि अप्रत्यक्ष कर पण सेवा असतात. तर असे हे जे 2 प्रकार आहेत त्यापैकी जो दुसरा प्रकार आहे त्याच्याशी रिलेटेड आहे हे CBIC म्हणजे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ म्हणजेच CBIC ही भारतीय महसूल सेवेच्या 2 संस्थांपैकी एक आहे. CBICचे सध्याचे अध्यक्ष आहेत विवेक जोहरी आणि याची स्थापना झालेली 1 जानेवारी 1964ला. ठीक आहे, पुढचा प्रश्न. कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनच्या म्हणजे CPAच्या 19व्या वार्षिक झोन 3 परिषदेचं उद्घाटन कोणत्या राज्यात झालंय? या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय, आपले जे लोकसभा अध्यक्ष आहेत ओम बिर्ला यांनी 23 फेब्रुवारीला गंगटोक सिक्कीम या ठिकाणी या कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन इंडियन रिजनच्या 19व्या वार्षिक झोन 3 या परिषदेचं उद्घाटन केलंय आणि हे 24 फेब्रुवारीला हे संपलंय सुद्धा, म्हणजे हे 2 दिवसाचं होतं. ह्याचं
ह्या कॉन्फरन्सचं नाव लक्षात ठेवा, 19th ॲन्युअल झोन 3 कॉन्फरन्स ऑफ कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन इंडिया रिजन, म्हणजे CPA इंडिया रिजन. तर CPA इंडिया क्षेत्राचा झोन 3 हे जे कॉन्फरन्स आहे हे खूप महत्त्वाचं व्यासपीठ आहे बघा. जे ईशान्येकडचे राज्य आहेत तर त्या प्रदेशांमधले जे आमदार आहेत हे वेगवेगळ्या विषयांवरती, वेगवेगळ्या त्यांच्या समस्यांवरती या कॉन्फरन्समध्ये येऊन ते डिस्कस करतात, त्याच्यावरती ते उपाय शोधतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यातील 12 बस्तीने निर्मळ आणि निष्पक्ष निवडणुकीसाठी म्हणजे क्लीन अँड फेअर इलेक्शनसाठीचा ठराव मंजूर केला आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. असाही प्रश्न बनू शकतो की 12 बस्ती कशाला म्हणतात किंवा कोणत्या गावाला म्हणतात. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय नागालँड. तर नागालँडमध्ये 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे आणि त्यातलं जे कोहिमा हे जे गाव आहे ज्याला 12 बस्ती असं पण म्हणतात, तर हे आशियातलं दुसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात मोठं गाव आहे ज्यांनी निर्मळ आणि निष्पक्ष निवडणुकीसाठीचा हा ठराव स्वीकारलेला आहे. लक्षात ठेवा, कोहिमा ह्यालाच 12 बस्ती असंही म्हणतात आणि हे आशियातलं दुसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात मोठं गाव आहे ज्यांनी क्लीन अँड क्लिअर इलेक्शनसाठी किंवा क्लीन अँड फेअर इलेक्शनसाठीचा ठराव मंजूर केलेला आहे. ठीक आहे. कोहिमा गावातल्या प्रत्येक नागरिकाला त्यांच्या मतदानाच्या हक्काबाबत जागरूक करण्यात आलं आहे. स्वच्छ निवडणुकीचा प्रचार वाढावा याच्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षांना प्रचार करता येणार नाही अशा कडक अटी तिथल्या ग्रामपरिषदेने घातलेल्या आहेत. नागालँडबद्दल सांगायचं तर तिथले मुख्यमंत्री आहेत सध्या नेफ्यू गोवलहौली-रियो, राज्यपाल आहेत ला गणेशन, तिथलं महत्त्वाचं राष्ट्रीय उद्यान आहे इटांकी राष्ट्रीय उद्यान आणि डोयांग नदीवरचं डोयांग धरणसुद्धा महत्त्वाचं आहे. या नागालँड राज्याला राज्याचा दर्जा कधी मिळाला आहे तर 1 डिसेंबर 1963ला. ठीक आहे. पुढचा प्रश्न, डॉक्टर कनक रेले यांचं नुकतंच निधन झालंय, त्या खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नृत्याशी संबंधित होत्या? या प्रश्नाचं उत्तर आहे चौथा पर्याय मोहिनी अट्टम. त्या खूप जगप्रसिद्ध नृत्यांगना आणि मोहिनी अट्टम वादक होत्या डॉक्टर कनक रेले. यांचं रिसेंटली 22 फेब्रुवारीला निधन झाले. त्यांनी नालंदा नृत्य संशोधन केंद्र आणि नालंदा नृत्य कला महाविद्यालयाची सुद्धा त्यांनी स्थापना केली होती. त्यांनी बऱ्याच म्हणजे जवळपास शेकडो विद्यार्थ्यांना शिकवलं आहे आणि शास्त्रीय नृत्य हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे आणि त्याच्यासाठी त्यांना बरेच अवॉर्डसुद्धा मिळालेत, जसं की पद्मश्री अवॉर्ड, पद्मभूषण अवॉर्ड, कालिदास सन्मान आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. मोहिनी अट्टम हे खूप आपल्या भारताचा एक महत्त्वाचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे आणि लक्षात ठेवा हा भारतातल्या केरळमध्ये या नृत्याचा उगम झालेला आहे. याच्यामध्ये काय असतं की बघा, इथे इमेजमध्ये दाखवले मी की नर्तकांचे जे पोशाख असतात ह्याच्यामध्ये सामान्यतः सोन्याची किनारी असलेली पांढरी किंवा ऑफ व्हाईट प्रकारची ही साडी असते. या निधन वार्तासोबतच आपण लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा बऱ्याच निधन वार्ता बघितलेल्या आहेत, तर हे तुम्ही एकदा रिवाईज करून घ्या. मी ते शॉर्टमध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. जाता जाता होमवर्कचा प्रश्न तुमच्यासाठी, पायाभूत सुविधा, सामाजिक आणि हरित गरजांसाठी ADBने भारताला किती डॉलर दिलेत? या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या लेक्चरमध्ये. भेटूयात मग येणाऱ्या लेक्चरसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.